आपण मापे कशी घ्यायची ते शिकलो. आता पेपर कटिंग शिकूयात. आपण एक 14 इंचावर एक मार्क करून घेतला आहे. 14 इंचावर मार्क केल्यानंतर आपल्या छातीचा चौथा भाग 7 इंच आणि त्याच्यात 2 इंच ॲड करून आपण असे ही 9 इंचाची घडी घेणार आहोत. हा आपण असा चौकोनी पेपर कट करून घेणार आहोत. हा आपण पेपर कट करून घेतलेला आहे. पूर्ण उंची अधिक 2 इंच आणि असा आडवा घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग आधी त्याच्यात 2 आणि आपण फ्रंट आणि बॅक म्हणजे पुढचा भाग आणि मागचा भाग आपण एकत्रच काढणार आहोत. बरोबर 4.5 इंचावर आपण एक मार्क करणार आहोत. 4.5 पावणे 5 इंचावर ते दिसत आणि आपण अशी एक सरळ रेष ओढून घ्यायची. आणि इथून ही अशी एक सरळ रेष ओढून घेणार. चौथा भाग आलेला आहे 7 इंच. 2 इंच मार्जिन घेणार आहोत. मार्जिन आपण 24 इंच आहे. तर 24चा चौथा भाग 24चा चौथा भाग येतो 6 चौक 24 म्हणजे 6 इंच. आणि आपल्याला पाठीमागच्या डाच जो घ्यावा लागतो त्याच्यासाठी आपण 1 इंच घेणार आहोत आणि पुढे आपलं 2 इंच. आता आपण पुढचा गळा ड्रॉ करणार आहोत म्हणजे पुढचा गळा काढणार आहोत. आपण गळ्याची रुंदी घेणार आहोत 2 इंच. इथून पण आपण 2.25 घेऊ. इथून थोडासा जरा गळा पांगलेला असला की थोडासा व्यवस्थित बसतो. बॉक्स तयार करून घ्यायचा. असं अर्धा इंचावर एक त्याला आकार देऊन घ्यायचा. इथून 1 इंचावर एक मार्क करायचा. पावणे इंचावर असं करायचं. याचा मध्य करायचा. मध्य करून घ्यायचा आणि इथं आणि मग आपण असा तुटक तुटक रेषांनी आकार देऊन घ्यायचा आणि नंतर मग व्यवस्थित असा आकार करून घ्यायचा. हा झाला आपला पाठीमागच्या मुंढ्याचा आकार. आता आपण पुढच्या मुंढ्याचा आकार देऊया. हा थोडासा नॉर्मली आतल्या साईडने घ्यायचा. थोडासा अगदी नॉर्मल. हे झालेत आपले पुढच्या आणि मागच्या मुंड्याचा आकार देऊ. अर्धा इंच मिक्स करणार आहोत. 2.25 मध्ये अर्धा इंच मिक्स केला म्हणजे 4 रेषा मिक्स करायच्या म्हणजे आपली येईल 2.25 इंचाची. मग इथं 2.25 इंचावर एक आपण एक खूण करून घेऊया. 2.25 इंचावर एक खूण करून घेऊया आणि ह्या दोन्ही रेषा आपण जॉईंट करूया. त्या दोन्ही रेषा आपण जोडून घ्यायच्या आहेत. आता ही जोडून झाल्यानंतर आपण ही जी जोडलेली रेषा आहे त्याच्यावर आपण 1.25 इंच वर जायचे आणि थोडासा इथं कर्व शेपमध्ये आकार देत अशी याला आकार द्यायचा. यामुळे काय होतं आपला ब्लाऊज बसताना एकदम व्यवस्थित बसतो. मग आपण काय करणार आहोत इथून 5 इंचावर एक मार्क करणार आहोत आणि ह्या निम्म्यामधून पण आपण एक 5 इंचावर मार्क करून घ्यायचं. आणि आता ह्या आतल्या मुंढ्याच्या आकारापासून आपण एक 2 इंचावर एक मार्क करून घ्यायचं. एक खूण करून घ्यायची आणि गळ्याच्या साईडने 1 इंचावर. तुम्हाला कटोरीचा आकार देता येत नसेल ना ही अशी सरळ असा कटोरीचा त्याला आकार देऊन घ्या. हा असा मस्तपैकी कटोरीचा आकार देऊन डाऊन करणार आहोत. आता आपले सगळे पार्ट ड्रॉ करून झालेले आहेत. हा आहे आपला पुढचा गळा. हा आहे मागच्या मुंड्याचा आकार. हा आहे पुढच्या मुंड्याचा आकार. ही आहे आपली कटोरी आणि ही आहे प्रेशर पट्टी. आता आपण हे काय करूयात कट करू आणि मुंढ्याला आकार देताना थोडासा इथून खाली घेऊन जायचं. त्याच्यामुळे ब्लाऊज बसताना खूप व्यवस्थित बसतो आणि काखेमध्ये अजिबात ताणला जात नाही ब्लाऊज. आपण इकडून कट करून घेतला आणि आता इथून कट करताना आपण पाठीमागच्या मुंढ्यापासून आपण हा असा कट करून घ्यायचा आहे.
गळा रुंदी आणि इथून घेणार आहोत आपण 2.5 इंच. आणि असा एक चौकोन आपण घेणार आहोत. आणि ह्याला आपण आकार देऊन घेऊया. तुम्हाला हव्या तो आकार तुम्ही देऊ शकता. मी आता गोलच आकार देते. मार्जिन इकडे हे आपलं 2 इंचचं मार्जिन कमरेच्या साईड हे आपण जोडून घेऊया. आणि आता मी तुम्हाला जे 2 इंच जास्त घ्यायला सांगितलं होतं ते कशासाठी घ्यायला लावलं होतं, का तर आपल्याला ब्रेशर पट्टी वेगळी वाढवून न घेता यावी म्हणून आपण 2 इंच जास्त घेतलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला आता ही ब्रेशर पट्टी परत वाढवून घ्यायची गरज नाही आहे. आता आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये वरचे अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच असं 1 इंचाचं मार्जिन हवं आहे. तर आपण आता ह्याच्यातून 1 इंच, आपण जे जास्तीचे 2 इंच घेतले होते ना त्याच्यातून आपण 1 इंचाचं मार्जिन आपण ह्याच्यातून कट करून टाकूया. त्याच्यातलं हे मार्जिन आपण कट करून टाकू, कारण आपल्याला हे लागणार नाही. आपण पुढच्या भागात मार्जिन आपल्याला हवं होतं म्हणून आपण दोन्ही भाग काढायचे म्हणून आपण हे जास्तीचं घेतलं होतं. बरोबर 13 इंच आपली उंची आहे, 12 इंच आणि त्यात 1 इंच जास्तीचं म्हणजे 13 इंचाची आपल्याला उंची मिळालेली आहे. असा टेप ठेवायचा आणि त्याच्या निम्मं करायचं. आणि इथून आपण या साईडला अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंच असं हे करून घ्यायची, खून करून घ्यायची. आणि वरती 4 इंच ओढायची. आणि आता हे जोडून घ्यायचं आपण. हा जो डाच आहे ना हा असा जोडून घ्यायचा. आता हे आपल्या पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग झालं आहे. आणि आता इथं पाठीमागच्या साईडला हे करताना या साईडला अर्धा इंच थोडं वर घ्यायचं आणि ते असं जोडून घ्यायचं आणि हे कट करून टाकायचं. यामुळे काय होतं, आपला ब्लाऊज व्यवस्थित हे नॉच लावून घेऊया म्हणजे आपल्याला हे करताना फिटिंग करताना लक्षात येईल. इथं पण एक आणि इथं पण एक नॉच देऊन घ्यायचा. आणि आता आपण गळा कापून घेऊया. हे मूळ कटोरी. आता ही कशी वाढवायची, आधी आपण ह्याचा मध्य काढून घेऊया. आपण एक नॉच देऊन घेऊया. असा इथं नॉच देऊन घ्यायचा. इथे 1.25 इंचावर एक मार्क करून घ्यायचं आणि याच्यावर आपण अशी ही कटोरी ठेवणार आहोत. आणि कटोरी आहे तशी पूर्ण मार्क करून घ्यायची. आपण जास्त 1.25 इंच वाढवले तसं या साईडने सुद्धा आपण 1.25 इंच वाढवणार आहोत. 1.25 इंचावर एक खून करून घ्यायची. या साईडला 1.25 इंच, या साईडला 1.25 इंच आणि ह्या मध्यातून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. हे बघितलं, बरोबर 1.5 इंच खाली माझा आहे. इथं 1.5 इंच, हे पूर्ण 1.5 इंच घ्यायचं. आता हे जे माप आहे इथून ते इथपर्यंत किती बसतंय, 5.25 इंच. ते आपण असं तिरकं करून इथं 5.25 घेणार आहे. ह्या रेषेवर बरोबर या रेषेवर 5.25 इंच घ्यायचं. कुठपर्यंत भरतंय ते बघायचं. माझं इथं 5.25 आलेलं आहे. तर आता आपण हे सगळं जोडून घेऊया. आता आपल्याला इथं हुकलूक बसवायचं, त्याच्यासाठी आपण थोडासा 1.25 इंच वाढवणार आहोत. जास्त नाही वाढवणार, आपण 1.25 इंच वाढवणार आहे. आता हे सगळे पॉईंट आपण जोडून घेणार. आणि आता इथं पण आपण 1.25 इंच वाढवणार आहे, फक्त 1.25 इंच, जास्त नाही वाढवणार. आणि हे असा या कटोरीच्याच आकारामध्ये खाली 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 या आपण जोडून घ्यायचं. हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचे पूर्ण. तो आपली वाढवून तयार आहे.
ही आहे आपली मूळ कटोरी आणि ही आहे आपली वाढवलेली कटोरी. आणि या साईडलाही आपण 1.25 इंचावर एक मार्क करून घेणार आहे. या साईडला 1.25 इंच आणि या साईडला 1.25 इंच. आणि वरती इथून आपण घेतलंय 1.5 इंच आणि इथून आणखीन वरती 1 इंच घ्यायचं वरती. हा आपला झाला टक्स पॉईंट. आणि या टक्स पॉईंटला हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. हा झाला आपला मधला टाच. हा झाला आपला मधला टच. एक छान असा आकार आलाय कटोरी. तर आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत. हा आपला साधा कटोरी ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे आपण काय घेणार आहे, इथे 1.5 इंच खाली जास्तीचं घेणार आहे. 1.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचं. आणि आता आपली बाहीची उंची आहे 4.5 इंच. तर या रेषेच्या वरती आपण 4.5 इंच घेणार आहे. इथून 4.5 इंच वरती इथं एक मार्क करून घेणार आहे आपण आणि इथं एक मार्क करून घेणार आहे आणि जोडून घेऊया. दंडघेर आपला आहे 4.5 इंचाचा. तो हा दंडघेर आपण इथं टाकून घेऊया आणि त्याच्यात आपले 2 इंच मार्जिन मध्ये. जेवढं आपण इकडं पाठीमागच्या भागाला पुढच्या भागाला वाढवलं होतं तेवढंच मार्जिन इथं पण ऍड करायचं आहे आपल्याला. मग हे आपलं दंडघेर आणि त्याच्या पुढे 2 इंच मार्जिन. आता आपल्याला घ्यायची आहे कॅप हाईट. कॅप हाईट म्हणजे आपल्याला आता आपली बाही आहे 4.5 इंचाची, तर आपण कॅप हाईट घेणार आहोत 2 इंचावर. वरून 2 इंच आपण खाली यायचं. ह्या वरच्या साईडने आपण 2 इंच खाली येऊन हे आपले 2 इंचाचं मार्जिन आता इथून 1 इंच घ्यायचं आणि इथून असा असा आकार देत इथं आणून जॉईंट करायचं. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगते. जास्त इकडं अर्धा इंच वाढवा तिकडे अर्धा इंच वाढवा असं नाही करायचं आपल्याला. इथून 1 इंच सरळ घ्यायचं आणि तिथून थोडासा कर्व आकार देत 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 आपल्याला इकडं यायचं. आणि आता मधला आकार देताना असा टेप निम्मा करायचा. इथे येते, इथे आपल्याला फक्त अर्धा इंच आत यायचे इथं. आता या आकाराला इथूनच आपण जिथून ह्याला वरचा आकार दिलाय त्यालाच इथून असा आकार देत 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 याला जोडायचं. हा झाला आपला वरचा आकार आणि हा झाला आपला आतला आकार. याला पण इथं देताना थोडंसं इथं खाली यायचं. आपण एक नॉट घेऊया. इथं पण आपण एक फिटिंगचा नॉट घेऊया. तुम्ही इथं जरी टाकलं तरी चांगल्यासारखं आहे, पण हे काही दुमटपट्टीमध्ये गुंतून जातं त्याच्यामुळे ते आपण इथं नाही केलेलं. मग त्याची बाही अशी उघडायची आणि मग हा आतला आकार टाकून घ्यायचा. हा आहे आपला बाहेरचा आकार मागच्या आणि हा ही आहे आतल्या बाहीचा आकार. कटोरी, मधला भाग, क्रॉसपट्टी आणि बाही. तर हे पेपर कटिंग पूर्ण झालेलं आहे. आता आपण पिसावर ह्याचं कटिंग करणार आहोत, पण ते पुढच्या भागामध्ये. ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.